कॅनव्हास ऑफर तुमच्यासाठी खूप युनिक डिझाईन्स घेऊन आले आहेत। आमचं हे स्वतःचं डिजिटल पेंटिंगचं प्रॉडक्ट आहे। त्याच्यामध्ये आम्ही खूप नवीन नवीन विषय कव्हर केले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गणपती हा एक विषय आहे, कृष्ण एक विषय आहे, त्यानंतर बऱ्याच पॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये किंवा कोणाला बाळ वगैरे झालं असेल तर तुम्ही हे बाळाचं आणि आईचं गिफ्ट करू शकता। इवन स्किन क्लिनिकमध्ये वगैरे तुम्ही अशा टाईपचे डिझाईन्स गिफ्ट करू शकता। गणपतीचे पण सुंदर सुंदर डिझाईन्स आपल्याकडे आहेत। आपण वेगवेगळे विषय कव्हर केले आहेत। त्याच्यामध्ये मेडिटेशनसाठी हे आहे, स्वामींचं आम्ही खूप सुंदर असं स्मित हास्य असलेलं युनिक आमचं स्वतःचं डिजिटल पेंटिंग आणलेलं आहे। बाळकृष्णाचं आहे सर, तुम्ही बघू शकता इतका सुंदर कृष्ण तुम्ही खरंच कुठे बघितला नसेल। कृष्णाचं आहे। असे वेगवेगळ्या विषयांचे आम्ही वेगवेगळे आणि युनिक पेंटिंग्स फक्त कॅनव्हास ऑफर तुमच्यासाठी घेऊन आले आहेत। जर तुम्हाला आणखी डिझाईन्स बघायचे असतील तर मला 7249593699 या नंबरवर व्हॉट्सअपला हाय करा, मी तुम्हाला आमचे कॅटलॉग आणि पोर्ट्रेटचं सगळं पाठवेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रोथ एक्सपो यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते। थँक्यू सो मच। आणि हे सगळे पेंटिंग्स फक्त 400 रुपयामध्ये तुम्हाला होम डिलिव्हरी देण्यात येईल। नमस्कार, हे लॉर्ड्स पॅथॉलॉजी आहे आपलं, ज्याच्यामध्ये आपण फ्रँचायझी मॉडेल देतो आहे आता सध्या, आणि कलेक्शन सेंटरसुद्धा आहे। अगदी कमी पैशामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता। आपली इन्व्हेस्टमेंट चालू होती फक्त 50,000 रुपयांपासून, ज्याच्यामध्ये आपल्याला 100 स्क्वेअर फीटचं एक दुकान हवं आहे, त्याला वॉशरूम अटॅच असेल, आणि हा बिझनेस मेडिकल फील्ड नाही, कोणी पण करू शकतं की ज्याला इंटरेस्टेड आहे, ज्याच्याकडे फंडिंग आहे, तो ह्या बिझनेस मॉडेलमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो। त्याच्यामध्ये डॉक्टरची डिग्री किंवा पॅथॉलॉजी डिग्री आवश्यक आहे का? जो कोणी इन्व्हेस्टर आहे त्याला डिग्रीची गरज नाही, बट जो कोणी स्टाफ असणार आहे त्याला सर्टिफाईड स्टाफ पाहिजे, त्याला DMLTचं सर्टिफिकेशन झालेलं हवं आहे, त्याला तो एक्सपिरियन्स टेक्निशियन पाहिजे। तुमचा नंबर, मोबाईल तुमचा नंबर आहे 8668604114।
अभी करेंटली हमने लगभग सारा इंडिया कवर कर लिया, 2-3 स्टेट प्रोमिनेंटली बाकी है, जैसे केरला हो गया, तमिलनाडु हो गया। वी आर प्राइमरी फोकसिंग ओवर देयर एज वेल एज इन महाराष्ट्र में भी अभी काफ़ी सारे जगह हैं जहाँ हमने हमारा प्रेजेंस डालना है। मुंबई में मेरे काफ़ी सारे स्टोर्स हैं, पुणे में मेरे स्टोर्स हैं। वी आर लुकिंग फॉर सतारा और जो पुणे के आसपास के एरिया है हम वहाँ पे बहुत टारगेट कर रहे हैं। कल के इवेंट में भी हमारे 2 क्लोजर्स निकले हैं और आज भी जितने क्लाइंट्स वगैरह आए थे वी गेट अ वेरी गुड रिस्पॉन्स। हाय, मेरा नाम देवेश कुमावत है। आई एम दी ऑपरेशन मैनेजर ऑफ मिस्टर सैंडविच। मेरा कंपनी मिस्टर सैंडविच 27 से स्टार्ट हुआ था, तो 2017 से हमने पहला आउटलेट सेटअप किया था लखनऊ में, क्योंकि जो हमने देखा था मार्केट में काफ़ी बड़ा गैप था सैंडविच सेगमेंट में। कोई भी एक एस्टैब्लिश ब्रांड नहीं था, इंडियन ब्रांड जो सैंडविचेस वगैरह गुड क्वालिटी के प्रोवाइड करता है। तो वी लुक्ड इनटू दैट मैटर और हमने एक सैंडविच कंपनी स्टार्ट किया। अभी वी आर दी सेकेंड लार्जेस्ट सैंडविच फ्रेंचाइजी इन इंडिया। सब सैंडविचेस हमारा यूएसपी प्रोडक्ट्स है। सब सैंडविच मस्तानी हो गया। अभी करेंटली वी आर 150+ आउटलेट फैमिली इन दिस कंट्री। हमारे कुछ आउटलेट्स इंडिया के बाहर भी है। वी आर गोइंग टू ओपन अराउंड 300 स्टोर्स अपकमिंग नेक्स्ट ईयर। अभी 150 तो हो चुके हैं मेरे। यासाठी इन्व्हेस्टमेंट वगैरे किती करावी लागते वगैरे असं काही सांगू शकाल आपण? आपल्याकडे 3 मॉडेल आहेत. एक रेग्युलर मॉडेल आहे, एक स्लीपिंग पार्टनर मॉडेल आहे आणि एक वर्किंग मॉडेल. तर आता सगळ्यांच्या इन्व्हेस्टमेंट वेगवेगळे आहेत, डिफरंट आहेत. तर रेग्युलर मॉडेल आपलं जाईल 30 ते 35 लाखामध्ये. सेकंड मॉडेल जाईल आपलं इन्व्हेस्टर मॉडेल जे जाते 20 ते 22 लाखामध्ये. तिसरं मॉडेल जे आहे वर्किंग पार्टनर ते 30% म्हणजे तुमचं जाईल ते 8 ते 10 लाखामध्ये. ही आपली इन्व्हेस्टमेंटची रेंज आहे. जसं मी सांगितलं सुरुवातीला, आपल्या ग्रुपचं नारायण निकेतन ग्रुप ऑफ स्कूल. ॲक्च्युली आपण आपल्या सध्या 12+ वर्ल्ड स्कूल आहेत जे 12वीपर्यंत शिकवल्या जातात. ॲक्च्युली आपला प्लॅनिंग तोच आहे पुण्यामध्ये वर्ल्ड स्कूलचा. ज्यावेळेस आपलं 5वे प्री स्कूल लाईव्ह होईल तर आपण एक प्री स्कूलचा प्लॅनिंग करतो, जे महाराष्ट्रातलं पहिलं वर्ल्ड स्कूल असेल आनंद निकेतन ग्रुपचं. आनंद निकेतन ग्रुप ऑफ स्कूल आपल्या ग्रुप आहे सिन्स 1996. 70+ प्री स्कूल आहेत आपल्या, ठीक आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये 5 स्कूल लाईव्ह आहेत आणि 3 आपल्या अपकमिंग आहेत. तर आपला प्लॅन आहे पुण्यामध्ये 150+ प्री स्कूल करायचा आणि मुंबईमध्ये 150+. आणि त्यासाठी कुठली जागा वगैरे तुम्ही निवडली आहे, बघितली आहे का, असं काय? प्रोसेस कशी असते, ज्यावेळेस तुम्ही एखादा एरिया ब्लॉक करता, साईनअप करता, तर त्याच्यानंतर आपला सर्वे होतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणले की मला हडपसरमध्ये करायचे, तर आपण त्या हिशोबाने तुमचा साईनअप झाल्यानंतर आपण सर्वे करतो प्रॉपर. त्या सर्वेमध्ये सगळ्या गोष्टी ॲनालाइज केल्या जातात. पॉप्युलेशन किती आहे, चाइल्ड पॉप्युलेशन किती, कॉम्पिटिशन कोणाकोणासोबत आहे आपलं तिथे, त्या अकॉर्डिंगली फी किती चार्ज करता येईल त्या हिशोबाने आपण इंटरनल सर्वे करतो. प्लस प्रॉपर्टीचं रेंट किती असतं 1800 कार्पेट एरियाचं. जे आपला एरिया लागतो कमीत कमी 1800 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया, त्या हिशोबाचं रेंट बघतो. तर जे दोन्ही गोष्टी सुटेबल असेल तर आपण तो एरिया आपण ब्लॉक करतो, फायनलाइज करतो आणि ते फ्रँचाईज देऊ शकतो आपण. आणि याच्या अगोदर तुम्ही कोणते यांना दिलं आहे असं काय आहे? एरियामध्ये आता मी धानोरीमध्ये आपण दिलेली आहे फ्रँचायझी, त्याच्यानंतर बांदेरमध्ये दिलेली आहे, ठीक आहे. खराडीमध्ये आपण दिलेली आहे, मुंबईमध्ये उल्योमध्ये दिलेली आहे, आपण चारकोपमध्ये दिली आहे आणि मेरा रोडला आपले आहे चालू. 5 प्री स्कूल लाईव्ह आहेत आपले महाराष्ट्रामध्ये आणि 3 साईनअप झालेत, म्हणजे ते 3 प्रोसेसमध्ये. ते राहिलेले 3 आपले येतील आपल्या नेक्स्ट 3 ते 4 महिन्यामध्ये लॉन्च होतील आपले.